नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत आणि या ग्रंथामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचं फिल्टर्ड करून शुद्ध स्वरूपात जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाला आपण समजावून घेत आहोत. यामध्ये आपण बुद्धाने काय स्वीकारलं हा भाग आपण पाहत आहोत. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण बुद्ध शब्द उच्चारतो समजून घ्यायचं आहे की बुद्ध ही एक ज्ञानाची अवस्था आहे. हे गुणवाचक आहे, ज्ञानवाचक आहे, ज्ञान आहे आणि हे ज्ञान स्वतःच्या अनुभवातून, प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेलं मनुष्य प्राण्यांना दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखविणारं ज्ञान आहे. सर्व मनुष्य प्राण्यांना, सर्व सजीव प्राण्यांना ज्या ज्या कारणांमुळे दुःख होते त्या कारणाचा शोध आणि ती कारणं दूर करण्याचा जो मार्ग आहे, जे ज्ञान आहे, ते म्हणजे बुद्ध आहे, बुद्धत्व आहे. ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण मन विकार नष्ट करून शुद्ध केला आहे तो व्यक्ती बुद्ध आहे. तर मग हे सर्व जे आहे हे संशोधन आहे, रिसर्च आहे आणि हा रिसर्च, हे संशोधन स्वतःचं शरीर आणि मनावर आधारित आहे. स्वतःच्या शरीराचा आणि मनाचा उपयोग करून हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे. हे प्रत्यक्ष ज्ञान आहे, अनुभवातून प्राप्त ज्ञान आहे, सिद्ध होणारं ज्ञान आहे, विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होणारं हे ज्ञान आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण पाहू की बुद्धाने सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलं आणि त्यांनी काय स्वीकारलं. तर मित्रांनो, विज्ञानाने 5 ज्ञानेंद्रिये सांगितली. सेन्सिटिव्ह ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिये, ज्या इंद्रियांमुळे तुम्हाला ज्ञान होते ती ज्ञानेंद्रिये. कान, ज्याने ऐकण्याचं ज्ञान होते. नाक, ज्याने वास घेण्याचं ज्ञान होते. जीभ, ज्याने चव घेण्याचं ज्ञान होते. डोळे, ज्याने पाहण्याचं ज्ञान होते. आणि शरीर, ज्याने स्पर्श केल्यानंतर तुम्हाला ज्ञान होते. हे जी 5 इंद्रिय आहेत ज्याने तुम्हाला ज्ञान होते. सेन्सिटिव्ह ऑर्गन्स, विज्ञानामध्ये आपण हे शिकलो, सायन्समध्ये आपण हे शिकलो. परंतु तथागत बुद्ध तर सुपर सायंटिस्ट आहेत, सुपर वैज्ञानिक आहेत, ज्यांनी 6वं इंद्रिय शोधलं आणि तेच इंद्रिय या 5ही इंद्रियांना नियंत्रित करते किंवा या 5ही इंद्रियांना ॲक्टिवेट करते, सजीव करते. ते इंद्रिय म्हणजे मन. बुद्धाने सांगितलं की मनच प्रमुख आहे, मनच प्रधान आहे, मनच उगमस्थान आहे. ज्या ज्या काही क्रिया घडतात त्या सर्वांच्या मुळाशी मनच आहे. आणि हे मन जर आपण दुरुस्त केलं, हे मन जर आपण स्वच्छ केलं तर आपण दुःखमुक्त होऊ शकतो. बुद्ध म्हणतात, मनोपबगम्मा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया. मनच प्रधान आहे आणि हे जे काही सर्व घडते हे मनोमय आहे, मनानेच व्यापलेलं आहे. आपण जे बोलतो, बोलण्याची ज्या सर्व क्रिया आहेत, शरीराने होणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत, ॲक्शन्स आहेत, घटना आहेत, आचरण आहे, ही सर्व याच्या मुळाशी मन आहे. जर मनामध्ये जर वाईट विचार असेल, वाईट उद्देश असेल तर तुम्ही वाणीने वाईट बोलता, शरीराने वाईट कृती करता. आणि मनामध्ये जर चांगला उद्देश असेल, चांगली भावना असेल तर तुम्ही चांगलं बोलता आणि चांगली कृती करता. मग ह्या सर्व गोष्टीच्या मुळाशी मन आहे आणि मनाला जर शुद्ध केलं तर तुमच्या सर्व कृती चांगल्या होऊ शकतात, तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. असं हे जे मन आहे, हे मन कुठे असते? मन काय आहे?
मन म्हणजे काय? जे चिंतन मनन करते, जे विचार आहेत, हेच मन आहे. आणि शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला जाणीव होते तिथे तिथे मन आहे. त्याची एक विशिष्ट जागा नाही. संपूर्ण शरीर जिथं जिथं आपल्याला जाणीव घडविते, हे जे मन आहे त्याचे प्रमुख 4 घटक बुद्धाने सांगितले. मन, या मनाचे 4 घटक. एक, विज्ञान, जे आपल्याला जाणीव करून देते की काहीतरी झालं. 2, संज्ञा, जे काही झालं त्याचं वर्गीकरण करते, त्याची ओळख करते की नेमकं काय झालं, त्याला म्हटलं आहे संज्ञा. संयुक्त ज्ञान, आपल्या जुन्या आठवणींवर, जुन्या संस्कारांवर आधारित हे जी संज्ञा आहे, हे त्याचं विश्लेषण करते, त्याचं वर्गीकरण करते आणि आपल्याला सांगते की काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे, ही संज्ञा. तिसरी, वेदना, संवेदना, आपल्याला अनुभवणाऱ्या संवेदना, जाणीवा, आपण जे काही अनुभवतो ती संवेदना आहेत, त्या वेदना आहेत. आणि चौथा घटक म्हणजे संस्कार, जी प्रतिक्रिया करण्याचं काम करते. मित्रांनो, विज्ञान, त्यानंतर संज्ञा, वेदना आणि संस्कार, हे 4 प्रमुख घटक आहेत. हे घटक जेव्हा आपण सम्यक समाधीचा आणि सम्यक दृष्टीचा अभ्यास करतो तेव्हा याची आपल्याला ओळख पटणार आहे. कारण हे काही पुस्तकी ज्ञान किंवा थेअरीचा भाग नाही आहे. केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन, ऐकून, चिंतन मनन करून याचा तुम्हाला अनुभव होणार नाही किंवा लाभ होणार नाही. तर याला तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव करण्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास करावा लागेल, सम्यक दृष्टीचा अभ्यास करावा लागेल. तुम्ही आजच्या या काळामध्ये विपश्यना साधनेचा अभ्यास करून, शिबिर करून त्याचा अनुभव घेऊ शकता, वास्तविक अनुभव घेऊ शकता, स्वतःच्या मनाचा अनुभव घेऊ शकता. अनुभवातूनच सर्व काही साध्य आहे. बुद्धाचा संपूर्ण धम्म हा केवळ आणि केवळ अनुभवावर आधारित आहे. तुम्ही चिंतन मनन करू शकता, लिटरेचरचा अभ्यास करू शकता, परंतु जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल तेव्हाच बुद्धाचा धम्म हा पूर्णत्वास जाईल, पूर्ण होईल, अन्यथा तो अपूर्ण आहे. मग असं हे जे मन आहे, हे सर्व क्रियांच्या, सर्व गोष्टींच्या मुळाशी आहे. एक उदाहरण आपण घेऊया. 2 लोक जे एकमेकांना शत्रू समजतात, दिवस निघाला आणि पहाट झाली. पहाट झाल्याबरोबर दोन्ही लोकांनी एकमेकांना पाहिलं किंवा 2 स्त्रियांनी एकमेकांना पाहिलं. पाहिल्याबरोबर दोघींच्याही मनामध्ये विचार आला की आज कुणाचं तोंड पाहा. मनामध्ये प्रक्रिया सुरू. एक उदाहरण मी सांगत आहे की कसं समजून घ्यायचं की आज मी कुणाचं तोंड पाहिलं पहाटे पहाट. तिच्या मनामध्ये वाईट विचार सुरू झाले. त्यानंतर झाडत असताना, साफसफाई करत असताना तिने पाहिलं की ती काहीतरी बडबडत आहे. दुसरी स्त्री काहीतरी बडबडत आहे. तर तिने तर्क लावला की ती मला काहीतरी वाईट बोलत आहे. मग पुन्हा मनामध्ये सुरुवात झाली वाईट बोलण्याची. आता ती फक्त मनातल्या मनात वाईट बोलत आहे. थोड्या वेळाने तिचा द्वेष वाढला, राग वाढला आणि ती मोठ्याने बोलायला लागली, मोठ्याने शिवीगाळ करायला लागली. पुन्हा मनामध्ये त्याचा जास्त उद्रेक झाला, द्वेष वाढला आणि पहाटे भांडण झालं, मारामारी झाली. हे मी यासाठी सांगत आहे की मनामध्ये आधी त्याची सुरुवात होते, मग वाणीवर आणि शरीरावर त्याची प्रतिक्रिया उमटायला लागते. मनच मास्टर आहे. आपण म्हणतो ना, आपण ऐकतो मास्टर माइंड व्यक्ती कोण आहे, या घटनेच्या मागे मास्टर माइंड कोण आहे. याचा अर्थ काय की ही प्लॅनिंग जे आहे, ही षडयंत्र जे आहे, कोणी तयार केलं आहे. म्हणजे याच्या मागे कोणाचा माइंड आहे ना. माइंड, बुद्धाने सांगितलं की माइंड इज इम्पॉर्टंट, माइंड इज मास्टर. मनच प्रमुख आहे आणि माइंडच हे सर्व घडवते. असं हे जे घडवणारं जे माइंड आहे, या माइंडचं कल्चर आपल्याला चेंज करायचं आहे. या मनाचे संस्कार आपल्याला चेंज करायचे आहे. मनाचा स्वभाव काय आहे, मनाचे संस्कार काय आहेत. मनाचा स्वभाव मित्रांनो असा आहे की चांगली वाटणारी गोष्ट त्याच्याप्रती तो लोभ करते, आसक्ती करते आणि सतत हवीशी त्याला वाटते. त्याच्याप्रती तो मला आणखी हवा आहे असं लोभ निर्माण करते, तृष्णा निर्माण करते. चांगलं वाटलं की त्याच्याप्रती लोभ, आणि वाईट वाटलं त्याला ते आवडलं नाही की द्वेष. लोभ द्वेष
हा सतत आणि सतत त्याचा कार्यक्रम सुरू आहे. मनाचा हा स्वभाव आहे की लोभ निर्माण करते, आवडलं की लोभ निर्माण करते, आवडलं नाही की द्वेष निर्माण करते. हा त्याचा पॅटर्न आहे, हा त्याचा मूळ स्वभाव आहे. वास्तविकता मित्रांनो, मूळ स्वभाव मनाचा शुद्ध होता, परंतु चुकीच्या गोष्टींमुळे तो बदलला. तर तो आज रोजी काय आहे, तर द्वेष निर्माण करणे आणि लोभ निर्माण करणे. तर हे जे कल्चर आहे, हे जे संस्कार आहे, आपल्याला बदलवावे लागतील. आणि हे बदलवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं वास्तविक स्वरूप जे आवडतं वाटते ते काय आहे, ते तर क्षणभंगूर आहे, अनित्य आहे. आणि ज्याचा मी तिरस्कार करत आहे ते सुद्धा बदलत आहे, प्रत्येक क्षणाला बदलत आहे. मग त्याप्रती मी काय आसक्ती करू, तेही सुद्धा अनित्य आहे. परंतु हे केवळ थेअरीने नाही, ते अनुभवातून स्वतःचं शरीर आणि मन याचा उपयोग करून, यांना आलंबन बनवून, श्वास आणि संवेदनांचा आधार घेऊन तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि आज रोजी तो शुद्ध अभ्यास केवळ आणि केवळ विपश्यना साधना शिबिरांमध्येच शिकवल्या जातो आहे. तर ते आम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास करायचा असेल तर शिबिर करावं लागेल, किमान एक शिबिर तुम्हाला करावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे मन आहे आणि हे मनाचे संस्कार आपल्याला दुरुस्त करणे आहेत. त्यानंतर प्रमुख गोष्ट काय आहे, तर हे जे सर्व ग्रंथामध्ये हे जे ज्ञान दिलं आहे, हे केवळ वाचून किंवा ग्रंथामध्ये ऐकून तुम्हाला साध्य होणार नाही. हा जो धम्म आहे, हे बुद्धाचं ज्ञान आहे, हे तुम्हाला अनुभवावं लागेल. म्हणून जे ज्ञान आहे ते केवळ ग्रंथामध्ये ऐकून किंवा वाचून चालणार नाही, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. अष्टांगिक मार्गाचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. त्यासाठी तसा अभ्यास, तसा सराव तुम्हाला करावा लागेल. हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण हे समजावून घेतलं की मन काय आहे, ते कसं काम करते, त्याचे काय घटक आहेत. मनच प्रमुख आहे आणि ज्या ज्या व्यक्तीला दुःखमुक्त व्हायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनावरच काम करावं लागेल. मनापर्यंत पोहोचण्याचं जे मार्ग आहे तो अष्टांगिक मार्गच आहे. त्याशिवाय तुम्ही मनापर्यंत पोहोचू शकत नाही, मनाला शुद्ध करू शकत नाही. याकरता तुम्हाला अधिक ज्ञान घ्यावं लागेल, समजावून घ्यावं लागेल. हेच प्रमुख आहे आणि हेच बुद्धाचा धम्माचा गाभारा आहे, गंभीर स्वरूप आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण ते आणखी डिटेलमध्ये समजून घेऊया. आजचा हा भाग तुम्हाला समजला असेल. न समजल्यास तुम्ही प्रश्न विचारू शकता, कमेंट करू शकता, फोन करू शकता आणि हे समजावून घेऊ शकता. आजचा हा भाग समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.